नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळच्या 6:30 वाजले त्या आणि सकाळ सकाळ दिवस उगवले, कडक ऊन पडले, एकदम कोवळं ऊन पडले चांगलं। चला स्वयंपाकाला सुरुवात करते आता। सगळे गॅसवर दूध तापायला ठेवले, धार काढली आता आणि सगळ्या कढई ठेवली, कढई तेल टाकले गरम व्हायला भाजीसाठी। कांदा चिरून घेतलाय, कांदा टाकून मटकीची डाळाची आमटी करायची। तेलामध्ये मोहरी टाकते, जिरे, लसूण, कांदा चांगलं भाजून घेते आता। दूध तापले, गॅस बंद करते आणि तर कांदा चांगला भाजून घेतला। त्याच्यामध्ये मटकीची डाळ टाकली, काळं तिखट टाकले, मीठ टाकले। जास्त काही रस्सा करायचा नाही, जेवढा रस्सा करायचा आहे तेवढंच पाणी टाकते गरम केलेलं। एवढीच भाजी करायची। चांगली शिजवून घेते आणि शिजल्यावर मग शेंगदाण्याचं कूट टाकते। इकडं कणिक मळून घेतलेली आहे, आता एका गॅसवर भाजी शिजते, तोपर्यंत आता दुसऱ्या गॅसवर चपात्या करायला सुरुवात करते। मुलांचं पण आवरून झाले शाळेत जायला। काय खायचं रे तुम्हाला पोरांनो, काय खायचंय? आणि इकडं घाटाला पाणी शिंपडलं, हळदी कुंकू वाहून घाटाला माळ घातली, देवासमोर मस्त अशी छोटीशी रांगोळी काढली, देवा लावला, अगरबत्ती लावली। चला चपात्या करून घेते आता। तर आता चपात्या करायला लागली। आणि तोपर्यंत इकडे आपली मटकीची डाळाची आमटी पण शिजली आणि भाजीला मस्त अशी तरी आली। आता शेंगदाण्याचं कूट टाकते म्हणजे भाजी तयार झाली। नाही तर सगळे पोरं जेवण करायला बसले ते आणि जेवण करत करत इकडं आत्याचं डबा भरायला चालू आहे। त्या पोरांना जेवायला पण वाढते ते आणि डबा पण भरून देते ते। चपात्या करून झाल्या आणि तर उपवासासाठी हिरवी मिरचीची बटाट्याची आमटी केली। बटाटा शिजलाय आता भाकरी करून घेते भाकरीच्या पिठाच्या। 9 वाजल्या त्या आणि आरती चालू झाली, आता आरतीला निघालोय। आजचा रंग आहे मोरपंखी आणि ज्यांची आरती आहे त्यांनी आज देवीला मोरपंखी कलरची साडी आणलेली आहे। आरती झाली, चला आता पाया पडून घेऊ आणि बाहेर जाऊ आता प्रसाद घ्यायला। येताना घरनं आत्या पण माळ घेऊन आले, ते घाटाला माळ घालून घेऊ घेतल्या। प्रसादामध्ये गोड लायला आणि सफरचंद आहे। जेवण करून घरचं सगळं कामावरून आता निघालो माळावर आलोय आणि आल्या पहिल्यांदा आता काकडी फवारायला लागलोय। ऊन पडले तोपर्यंत मला काकडी फवारून घ्यावी, परत पाऊस आल्यावर मग फवारता येत नाही। आम्ही दोघी जणी फवारतोय आणि भाऊची मागं नळी वडते ते, काकडीचं शेंडा मडते त्यामुळं नळी व्यवस्थित लागते वडावी। चला घेऊ आता फवारून झालं आणि सुरुवात केली आता कारलं बांधायला। 3-4 आखणं झाले ते बांधून। सगळे रानातच आहे आज। दुपारच्या 2 वाजले त्या आणि पाती लागायला 2 आखणे कमी येते। सुतळी संपली, आता म्हटलं पाणी तरी पिऊन घेऊ, पाणी पिऊ आणि सुतळी आणलं परत मग बांधायला लागायचं अजून।
सुतळी संपली आणि इकडं भाऊजींचं पण काम चालू आहे कांद्यात तणनाशक फवारायला. त्यामुळे आता सुतळी संध्याकाळी आणावी लागून. तर आम्ही इकडं चालू केले वेल काकडीच्या खाली उतरले ते ती वर काढायला, म्हणजे उद्या ओरकल बांधायला परत पात्याचे पाते धरून काढतोय वेलवरी. सहा वाजले त्या आणि आता वेल खालचा गोठ्याला काढायचा बास केला. पोराला ते माळावर, पोरांना ते केले ते घरी. आम्ही थांबलो जरा वेळ, थोड्या वेळ अजून माळावर. डाळिंबीतलं गवताला फवारायचे तणनाशक 2-3 पंप राहिले तर भरून द्यायचं. तेवढं फवारून मगच जाऊ घरी. आणि असं वातावरण आहे आजचं मस्त एकदम, आभाळ नाही काय नाही. आली आणि आता किचनमध्ये आल्या आणि इथं उपवासासाठी भगरीच्या भाकरी केल्या त्या. आणि इथं शेंगदाणा भाजले तर गार व्हायला ठेवले तर शेंगदाण्याचे लाडू करायचे. तर बरेच दिवस झालं उपवास चालू झाल्यापासून लाडू काय केलंच नव्हतं शेंगदाण्याचं, आज करून ठेवावं म्हणलं. आणि भाकरीसोबत तोंडी लावायला शेंगा भाजायला चालू आहे. त्या सगळं काम सोबतच चालू आहे. हिरवी मिरची बारीक करून घेतली. आता ह्याचं मिरचू करायचे. थोडंसं तव्यामध्ये तेल टाकायचे, जिरी आणि मिरची, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं की अगदी साधं सिंपल मिरचू तयार झालं उपवासासाठी. आणि आता इथं मिरचू पण तयार झाले. आणि इथे मी आता शेंगदाण्याचं लाडू पण करून घेतलं. तर आता खायला सगळ्यांना प्लेटमध्ये ठेवलं. तर आणि इथं सकाळ मुलांना खायला भरणीमध्ये भरून ठेवलं. तर लहान मुलांना एखादी गोष्ट खाल्ली की सारखी खाऊ वाटते, त्याच्यामुळे करतानाच भरपूर केले. तर सगळेजण आरतीला आलोय आणि आज मोरपंखी कलर सगळ्यांच्या अंगावर मोरपंखी साडी. दरम्यान नवरात्र महोत्सव मंडळ भवानीनगर खेळ पैठणीचा मारायचा पूर्ण. साऊंड सिस्टमला एक जण बसा. गाणं बंद झाल्यानंतर परत ग्लास उचलणार आहे. मशीनला बसतो ना एक मिनिट फक्त गाणं लावायचं. प्रत्येक 1 मिनिट झालं की बंद करायचं. आणि मध्ये कोणी पोरं बसू नका, थोडं मागं सर पण उभं राहा. आवाज खूप जोर झाल्याचा. दरम्यान नवरात्र महोत्सवाचा भवानीनगर खेळ पैठणीचा जागर स्त्री जागृता आणि स्पीड घ्या. स्पीड घ्या. खेळ पैठणीचा चला स्पीड घ्या. पळा लवकर. अजून काय खुर्शीला काय उलट पडायचं. अजून ग्लास शिल्लक काय उचलायला गेलीच नाहीत. पण ग्लास उचललंच नाही तर अजून 2 ग्लास शिल्लक आहेत. अजून 1 ग्लास शिल्लकच आहे. नाही हा उचलला. तर इथं आज सेम संगीत खुर्ची सारखाच खेळ आहे, फक्त खुर्च्या नाही ऐवजी ग्लास आहेत. थांबा. गाणं थांबलं की एक ग्लास उचलायचे. तर आता बाहेर निघले. आता 2 आता 1 स्पर्धक, 2 स्पर्धक आणि 1 ग्लास.
संगीत खुर्चीचा गेम झालाय. आता दुसरा गेम काय बघू. गेम स्टार्ट होत आहे. काय गेम आहे सांगा इकडं. होय भाऊजी काय काय गेम आहे. दळण नीट करायचं. बर भरपूर महिला आहेत ह्या गेम मध्ये. 2 लाईनी लागले त्या. गेम असा आहे की पंतरवळ्या दिले त्याच्यामध्ये भरपूर चिरमुर टाकलेत आणि त्याच्यामध्ये ह्याचा हरभरा येतं आणि टाइम फक्त 1 मिनिटाचा. 1 मिनिटामध्ये डाव्या हाताने चिरमुऱ्यातलं हरभरे काढून कपात टाकायचे आणि उजवा हात डोक्यावर किंवा पाठीमागे ठेवायचा. 5 सेकंद झाले. 6 सेकंद झाले. 7 सेकंद. 15 सेकंद झाले. 16 सेकंद. 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. आज 2 खेळ झालं. दोन्ही पण खेळाची विनर ही ठरली कोमल. दोघांनी जोडी उखाणं घ्या. कोमल उखाण्यात घ्या. नाव घेऊन मगच पैठणी आहे. गोट नको पाटल्या नको नको मला शाल शैला ज्ञानेश्वर पाटलांच्या चरणी देह माझा अर्पण केला. दुसरी पैठणी क्रमांकाला पैठणी येत्या ते सॉरी भरण्या येत्या. हरभराच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या आल्या त्या भरण्या येत्या आणि मी तिसरा आली. आणि तिसरा नंबर कोण आहे.